नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीने, कारण बातमी आहे एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलची। एक्सिसच्या एक्झिट पोलनुसार 288 जागांपैकी 178 ते 200 जागा महायुतीला मिळण्याची शक्यता आहे। एक्सिसच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे, तर एक्सिसच्या एक्झिट पोलनुसार 288 पैकी 82 ते 102 जागा मवियाला मिळण्याची शक्यता आहे। काय आहे एक्झिट पोल पाहूया। महायुतीला एकूण 178 ते 200 जागा, महाविकास आघाडीला 82 ते 102 जागा, तर इतर 6 ते 12 जागा। ॲक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर आलाय आणि यामध्ये महायुतीला 178 ते 200 इतक्या जागा मिळतात, तर महाविकास आघाडीला 82 ते 102 जागांचा अंदाज आहे आणि इतरांना 6 ते 12 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय। ॲक्सिस माय इंडिया एक्झिट पोलनुसार मुंबई शहरात 36 जागा आहेत आणि त्यापैकी महायुतीला 22 जागा आणि महाविकास आघाडीला 14 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर अपक्षांना 0 जागा मिळणार आहेत। कोकण आणि ठाण्यात 39 जागा आहेत, यापैकी महायुतीला 24 जागा, तर महाविकास आघाडीला 13 जागा आणि इतरांना 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे। पश्चिम महाराष्ट्रात 58 जागा आहेत, यापैकी महायुतीला 36 जागा आणि महाविकास आघाडीला 21 जागा, तर इतरांना 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्रात 47 जागा आहेत आणि या ठिकाणी महायुतीला 38 जागा आणि महाविकास आघाडीला 7 जागा मिळणार आहेत, तर इतरांना 2 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे। मराठवाड्यामध्ये 46 जागा आहेत आणि महायुतीला 30 जागा आणि महाविकास आघाडीला 15 जागा, तर इतरांना 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे। विदर्भामध्ये 62 जागा आहेत, यापैकी महायुतीला 39 जागा, तर महाविकास आघाडीला 20 जागा मिळण्याचा अंदाज आहे आणि इतरांना 3 जागा मिळण्याची शक्यता आहे।